भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले। पण अंत्यसंस्कार झाल्यावरही काँग्रेसने राजकारण करण्याचं काही सोडलं नाहीये। अंत्यसंस्कार झाल्यावर राहुल गांधींनी एक ट्विट केलंय। केंद्र सरकारने शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून त्यांचा पूर्णपणे अपमान केलाय। मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी 1000 यार्ड जमीनही भाजप देऊ शकत नाही असं केजरीवालांनी सुद्धा म्हटलंय। गेल्या 24 तासात डझनभर नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला। स्मारक उभारण्यावरून आता राजकारण सुरू झालंय। माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कार आणि स्मारकासाठी सरकारला जागा न मिळाल्याने त्यांचा अपमान झाल्याचा आरोप आता काँग्रेसकडून केला जातोय। पण काँग्रेसच्या या आरोपांनंतर केंद्रातील भाजप सरकारकडून काँग्रेस गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप केला गेलाय। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी योग्य जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सरकारने म्हटलंय आणि यासाठी काही दिवस लागतील असं स्पष्टीकरण सुद्धा केंद्र सरकारकडून देण्यात आलंय। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या समाधीचा वाद नेमका काय? कोणत्याही पंतप्रधानांचं समाधी स्थळ किंवा स्मारक बांधण्याची प्रक्रिया काय असते आणि त्याचे नियम काय असतात हेच आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। भारतातील माजी पंतप्रधानांच्या समाधीबाबत कोणताही विशिष्ट कायदा नाही, परंतु त्या संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि जी केंद्र सरकार ठरवतं। माजी पंतप्रधानांच्या समाधीची आणि स्मशानभूमीची देखभाल करणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे। समाधी बांधण्यासाठी सरकारकडून स्वतंत्र बजेट मिळतं। देशासाठी ऐतिहासिक योगदान देणाऱ्या नेत्यांची समाधी बांधली जाते। आता मनमोहन सिंग यांनी 1992 मध्ये देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं। ते देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते। सलग 2 वेळा पंतप्रधान होणारे ते गैर गांधी कुटुंबातील पंतप्रधान होते। त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांची समाधी बांधण्यात येणार आहे। राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या अशा श्रेणीत फक्त 4 लोकांचा समावेश करण्यात आलाय। एक म्हणजे भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या इतर व्यक्ती। या 4 जणांचा समावेश यात करण्यात आलाय। ज्या महत्त्वाच्या व्यक्तींची समाधीस्थळं दिल्लीच्या राजघाट संकुलात आणि त्याच्या आजूबाजूला बांधण्यात आली आहेत ती राष्ट्रीय स्मारक स्थळ म्हणून प्रस्थापित झाली आहेत। पण राजघाटातील जागा मर्यादित असल्यामुळे समाधीची जागा केवळ महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच निवडली जाते। समाधीस्थळाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारची परवानगी ही आवश्यक असते। दिवंगत नेत्याचे समाधीस्थळ राजघाट संकुलात बांधायचं की नाही याचा निर्णय हा केंद्र सरकारकडून घेतला जातो। या समाधीची फाईल ही 4 मंत्रालयातून जाते। समाधीचं बांधकाम आणि संवर्धन सांस्कृतिक मंत्रालयाकडून केलं जातं। गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यासाठी जमीन वाटप आणि बांधकाम नियोजनात सहकार्य करतं। गृह मंत्रालय समाधीस्थळाच्या बांधकामासाठी सुरक्षा आणि राज्य सन्मानाची प्रक्रिया सुनिश्चित करतं आणि त्यानंतर दिल्ली विकास प्राधिकरण आणि राजघाट क्षेत्र समितीच्या माध्यमातून समाधी बांधण्यासाठी जमीन निवडली जाते आणि ती मंजूर केली जाते आणि या सर्व प्रक्रियेतून गेल्यावर एखाद्याच्या समाधी बांधणीला मान्यता मिळते। 2013 मध्ये UPA सरकार होतं, म्हणजे तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते। तेव्हा राजघाट संकुलात समाधी तयार करण्याच्या धोरणात बदल केला होता। नवीन धोरणानुसार राष्ट्रीय योगदान देणाऱ्या VVIP नेत्यांसाठी समाधी बांधली जाईल, कारण जमिनीचा संतुलित वापर आणि पर्यावरण रक्षण हे त्यामागचं कारण असल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं। ज्या ठिकाणी स्मशानस्थळ आहे त्याच ठिकाणी समाधी बांधण्याचा कोणताही नियम नाही। भारताच्या 10 माजी पंतप्रधानांच्या समाधी आहेत। यापैकी मोरारजी देसाई हे एकमेव पंतप्रधान आहेत की ज्यांची समाधी दिल्लीत नसून अहमदाबादमध्ये आहे। याशिवाय देशाचे 14वे पंतप्रधान VP सिंग यांची समाधी नाही। खरं म्हणजे राजकारणात कधी कोणता मुद्दा वादात सापडेल आणि त्यावरून वादंग निर्माण होईल हे कोणालाच सांगता येत नाही। आता ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळी गांधी कुटुंबाने, काँग्रेसने त्यांचा कधीच सन्मान केला नाही। निव्वळ नामधारी पंतप्रधान म्हणून त्यांना ठेवलं। वेळोवेळी त्यांचा अपमान केला, त्यांच्या मताला कधीही किंमत दिली नाही आणि आता ते गेल्यावर त्यांच्या समाधीवरून ते वाद घालतायत। म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर अशी काँग्रेसची सध्याची परिस्थिती आहे।
याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा। तुर्तास मी इथेच थांबते, पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा आकार DG9। नमस्कार।